एकच नंबर आहे. आम्ही आलो आहोत या ठिकाणी मुळशी डॅम आणि इथं वॉटरफॉल आहे, म्युझियम आहे. त्यानंतर संध्याकाळी छानपैकी 4 ते 5 स्पॉट असून आज दिनांक 17/5/2024 रोजी आम्ही या ठिकाणचा आनंद घेत आहोत. आमच्यासोबत आहेत काकडे कुटुंब, बळीरामजी काकडे साहेब, मोकाटे सर, मेंगडे सर आणि संपूर्ण कुटुंबासह हा जो परिसर दिसतो आहे अतिशय निसर्गाने नटलेला थटलेला हिरवीगार अशा प्रकारची वनराई असून
झलक वल्ली श्रीवल्ली बातें कर जो दिल की, तेरी झलक वल्ली श्रीवल्ली बातें कर. हरिहरेश्वर कडे जाताना हा आहे नजराना. आलं ना. जा जा परत होय. हा कबूतर जा 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 कबूतर जा जा जा. बस का चला सविताकडे. जो आलाय का जोचा नाही ते सोपासून मुझको है तेरी कसम. काय हो पुढं तू जो मिले ना मिले मर जाएंगे हम सनम. जाके रखना गीते गीते पूरी आएंगे तेरे सजना लगा के रखना करा सुरू. खुद से भी जाना तुम किसी से प्यार नहीं करना. अंत असा पाहू प्राण हा सर्व हो रंगील रे. तू समाने लगा जैसे मुझको मुझसे चुराने लगा. रग रग में इस तरह तू समाने लगा जैसे मुझको मुझसे चुराने लगा. गो गोरी पान फुलासारखी छान गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण दादा याद करेगी दुनिया ये मेरा अफसाना. आणि कसा रस्ता जातोय आमच्या मलाही कळत नाही. भूक लागत नाही, ताण लागत नाही, सगळं एन्जॉय, सगळा आनंदी आनंद आहे. चला कंटिन्यू भेंड्या. कॉल असणार आहे दिवे आगारला कालचा प्रवास अत्यंत सुखकर, आनंदी आणि मजेत गेलेला आहे. आज आम्ही सकाळी दिवे आगारला जात आहोत आणि खूप एन्जॉय केलेला आहे. खूप मजा आली. श्रीवर्धन या ठिकाणी आम्ही छानपैकी बीचवर आंघोळ्या केल्या आणि त्यानंतर संध्याकाळी लॉजिंग केलं. शांत झोप आली. सकाळी फ्रेश होऊन आम्ही आता जात आहोत हरिहरेश्वरला. कोकण म्हटलं की निसर्गाकडे पाहून माणसं जगावे कसं हा निसर्ग सांगतो. असल्या खडतर वातावरणामध्ये प्रत्येक सानू गाणं म्हण एक डान्स कर सानू. आज आता आपण गणपती, सुवर्ण गणपती जो दिव्या आगारचा आहे त्याचं दर्शन घेतलं आणि गणपतीरायाला मी माझ्यासाठी बिलकुल काहीही मागितलेलं नाही. मी फक्त एकच सांगितलं, जे जे माझ्यासोबत आहेत त्या सगळ्यांना सुख शांती आणि वैभव लाभो, त्यांना आरोग्य लाभो आणि त्यांच्यासोबत माझी आई तिचं आयुष्य अजून इतकं वाढो की तिच्यासमोर हे सगळं सुखाचं, समाधानाचं आपला पुत्र काहीतरी वेगळं करतोय आणि लोकांच्या हितासाठी कुठंतरी त्याग आहे अशा पुत्राला लढण्याची आणि त्याच्या हातून सत्कर्म घडण्यासाठी आरोग्य चांगलं मिळो अशी मी आज श्री गणपती, सुवर्ण गणपती दिव्या आगार या ठिकाणी प्रामाणिकपणे तुमच्या समोर सांगतोय मी मागणी केली आहे. त्याचबरोबर कालपासून आपण अतिशय उत्साहाने, आनंदाने आणि मजेत दिवस घातला. कालचा पहिला पॉईंट पाहिला पण श्रीवर्धनचा. या पॉईंटमध्ये आल्यानंतर खरं तर असंही गणरायाला आम्ही प्रार्थना केली. आता आम्ही दिव्या आगारपासून हरिहरेश्वरला जात आहोत आणि आमच्यासोबत आता कॅमेरा फिरवा. आमच्यासोबत हे आहेत बळीरामजी काकडे साहेब
माझ्या बॅक साईडला बसलेल्या आहेत त्यांच्या मिसेस सविताताई आणि त्यांनी मांडीवर घेतलेला त्यांचा पुत्र आहे सोनू आणि स्वतः पिऊ शूट करत आहे आणि पिऊच्या बाजूला बसलेली त्यांची कन्या सई आहे. खरं तर कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य हे ठरलं की जीवनामध्ये बाहेर पडल्यानंतर लाज सोडायची असते, बिनलाजावाने राहायचं असतं, बिनलाजावाने खायचं असतं आणि बिनधास्त राहून एन्जॉय करायचा असतो. हा आनंद फक्त आम्ही 4 जणांनी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 नंबर होती पिऊ, 2 नंबर होता पियुष, 3 नंबर होती सई आणि 4 नंबर स्वतः काकडे सर होते. आम्हाला खरंच आनंद वाटला. कुठल्याही एका क्षणाची आठवण झाली नाही की आपण कर्जतला राहतोय, शाळेत आहोत, माझी काय पाठीमाग काय. आता मी बोलल्यानंतर लक्षात आलं की अरे आपल्याला कर्जतला जायचंय, गावाकडे जायचं आहे, शाळा आहे. सगळं विसरून आम्ही पूर्ण ह्या कोकणाच्या वातावरणामध्ये खूप मजा घेतलेली आहे. आणि आता सई शेजारचा जर लोकेशन पाहिलं समोर, वा 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 काय निसर्गाने या ठिकाणी देणगी दिली आहे. या निसर्गाच्या सानिध्यात वर्षातून एकदा तुम्ही नक्की आलं पाहिजेत, स्वतःला विसरलं पाहिजेत आणि स्वतःला ओळखलं सुद्धा पाहिजे. हे जीवन पुन्हा पुन्हा नाहीये. जसं जसं वर्ष जातं हे लक्षात घ्या की तुमचं वय संपलेलं असतं आणि तुम्ही मृत्यूच्या दिशेने जाणारे असतात. जाताना सोबत कुणी काही घेऊन जाणार नाही. त्यामुळे आहे त्या जीवनाचा, आहे त्या आयुष्याचा, आहे त्या वयाचा, आहे त्या पैशाचा स्वतःसाठी उपयोग केला पाहिजे. ते पुत्र, हे मुलं हे आपोआप मोठे होणारे असतात. सगळ्यांची लग्न होत असतात, सगळे पुढे भविष्यात चांगले होत असतात. स्वतःला स्वतःसाठी आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी जिने आयुष्यभर तुमच्यासोबत साथ दिली अशी माझी मिसेस या ठिकाणी आहे. मला अभिमान वाटतो की सुखातही सोबत राहिली आणि दुःखातही सोबत असते. त्यामुळे आम्ही वर्षातून कंटिन्यू 4-8 दिवस का होईना असे दिवस घालवतो. ताजे तवाने होतो, तरतरीत होतो. जसं सापाला एक अधोगती येते, त्याला जी गती कमी होते, पण त्याने एकदा कातण टाकली की त्याच्या अंगात जी चपळाई येते ना, अशी चपळाई अशा वर्षातून एकदा फिरण्याने येते. याचा प्रत्यक्ष अनुभव गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही घेत आहोत. जम्मू काश्मीर असेल, हिमाचल प्रदेश असेल, कन्याकुमारी असेल, महाबळेश्वर असेल, प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो की जीवनात माणसं कशी वागतात. आज आम्हाला परमेश्वराने कष्टाने पगार दिला, पण ज्यावेळेस 10 रुपये नव्हते त्यावेळेस आम्ही पाहिलं की ही दुनिया 10 रुपयासाठी किती कष्ट करते. आज तुमच्याकडे पैसा आल्यानंतर तो साठवण्यापेक्षा स्वतःवर खर्च केला पाहिजे, मुलांवर खर्च केला पाहिजे. पण मुलांवर खर्च करण्यापूर्वी त्यांची जाणीव त्यांना करून देऊन त्यांचं कर्तृत्व काय आहे, त्यांच्या भविष्यापुढे त्यांचं एम काय आहे हे सुद्धा ठरवून दिलं पाहिजे. म्हणून ही अशी टूर आयोजित केली जाते. तेव्हा जे कोणी माझे यूट्यूब व्ह्युअर्स असतील त्यांनी नक्कीच हा माझा 2-4 मिनिटाचा व्हिडिओ ऐका आणि कधीतरी वर्षातून बाहेर पडत चला, आपल्या कुटुंबासोबत बाहेर पडा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जर आई वडील जिवंत असतील तर त्यांना सुद्धा कुठंतरी एखाद्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी म्हणा, त्यांना कुठंतरी आनंद लुटण्यासाठी द्या. कारण शेवटी आई वडील हे म्हातारी झाल्यानंतर त्यांना ते सुख महत्वाचं असतं. तेव्हा पिऊ आता बघ समोरचं शूटिंग घे. गाव नाही बरोबर पुढे मी गाडीत कोण कोण बसले बघ एकदा. हो तिथून बरोबर आलो मॅप टाकलाय. 20 किलोमीटर थांबा तिथं झालो 2 मिनिटात. तुम्ही जावा पुढं ना. आणि हा पहा नारळाची झाडी आहेत, हापूस आंबे आहेत. आणि ज्या वेळेस आम्ही प्रत्यक्षात प्रवास सुरू केला त्यावेळेस आम्हाला ज्या ज्या भागात जो पदार्थ मिळतो, मग तो काळी मैना असेल, तुमचं ते फळ होतं कोलम, त्यानंतर आम्ही अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे मासे ज्याचं नाव कोळंबी, पापलेट आणि सुरमई, त्याचाही खूप आस्वाद घेतला. त्याचबरोबर हापूस आंबा तर 1 नंबर आम्ही खाल्ला पण आणि सोबत सुद्धा घेऊन चाललेलो आहोत. जिथं आमची आई आहे तिला शुगर असून सुद्धा मी एक चांगल्या प्रकारचा रस तिला खाऊ घालणार आहे आणि तिला कुठेतरी देवाच्या ठिकाणी घेऊन आम्ही जो आनंद घेतलाय
तो तिला 1 तासाचा का होईना आम्ही देणार आहोत. मित्रांनो, हे जीवन जगत असताना असंच जगलं पाहिजे. इसी का नाम जिंदगी है. जीवनात येऊन सगळ्या गोष्टींचा उपभोग घेतला पाहिजेत, आनंद घेतला पाहिजेत. 4 भिंतीच्या आत तुम्ही 50 लाख 1 करोड रुपयाचं घर बांधून त्याच्यात किती फॅसिलिटी दिल्या, त्यापेक्षा तुम्ही समाजासोबत कसे वागलात आणि स्वतःसाठी किती वेळ दिलेला आहे हे खूप महत्वाचं आहे. अक्षरशः मला काही लोकांची कीव येते आणि काही लोकांचा आदर्श का वाटतो. आज ज्वलंत उदाहरण आहेत. मनोहर पर्रीकर नावाचे मुख्यमंत्री होते. मनोहर पर्रीकरने संपूर्ण आयुष्य समाजाच्या हितासाठी, त्यांच्या भल्यासाठी, विकासासाठी घातलं. पण त्यांनी मरताना 8 दिवस बेडवर झोपल्यानंतर सतत आलेल्या लोकांना म्हणत होते, बाबांनो, आयुष्य एकदाच आहे. एकदा कॉटवर पडल्यानंतर तुम्हाला तुमची कॉट सोडून कुणीही सोबत येणार नाही. तुमच्या बेडवरील कापड सुद्धा तुमच्या अंगावर टाकलं जात नाही. तेव्हा आयुष्य चांगलं जगा, मजेत जगा. आणि हेच विचार मागच्या 8-10 दिवसापूर्वी आमचे अध्यक्ष माननीय विनायक बापू रणसिंग, अतिशय प्रेमळ, करोडो संपत्ती असणारे, आमच्यावर प्रेम करणारे, आम्हाला मार्गदर्शन ठरणारे, पण त्या व्यक्तीने, त्या महान व्यक्तीने सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये मला 2 वेळेस एकच शब्द दिला, काकडे सर, मजेत राहा, आनंदी राहा, परत हे आयुष्य नाही. मला अक्षरशः डोळ्याला पाणी आलतं. पण त्यांचं ते वाक्य मी कायमस्वरूपी स्मरणात ठेवणार आहे. आणि म्हणून आम्ही आजही आनंदात आणि मजेत राहत आहोत. आणि आम्ही आलो आहोत आता श्रीवर्धन मध्ये. आणि श्रीवर्धन मध्ये आमची ही दुसरी गाडी पहा. दुसरी गाडी आहे. त्या मेंगडे ताई आहेत, पलीकडं कोकाटे मॅडम आहेत आणि शेजारी ड्रायव्हिंग करत आहेत मेंगडे सर आणि शेजारी कोकाटे सर आहेत. मला वाटतं त्यांना आता थोडस पॉज करत आता आम्ही सुरू करत आहोत आणखी एक आजच्या सफर मधील एक वेगळा पार्ट आणि तो म्हणजे गाण्यांच्या भेंड्या. ज्याला तोंडातून शब्द फुटत नाहीत, ज्याला गाणं काय आहे माहित नाहीत, ते सुद्धा आमच्या सोबत आज गाणार आहेत. आणि पहिली भेंडी चढलेली आहे ह पासून आणि सुरुवात करत आहेत आमच्या विशेष योगिता काकडे यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत आणि हने सुरू करत आहोत. आता घरचं गाणं का? हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते योगिता सचमुच तुम्हारे बिना. एक गाड़ी में बंद हो और एसी बंद हो जाए तो हम भेंडी के गाने के साथ एंजॉय करेंगे हम तुम. एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. यो आता ये म्हणा म्हणणं बाळा, आता काय म्हणत? तेरी आएगी मुझको बड़ा सताएगी फिर ये झूठी तेरी मेरी जान लेके जाएगी याद तेरी. गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते बिहारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाल लाल कॅमेरा दिसते बिहारी राजा फोटो माझा काढ. कालचं गाणं गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते बिहारी दादा फोटो माझा काढ. फेकून काय तयार केलेलं दिसतंय. बीच में कैसा है ये बंधन अनजाना कैसा है ये बंधन अनजाना मैंने नहीं जाना तूने नहीं जाना मैंने नहीं जाना तूने नहीं जाना.
तेरे मेरे बीच में, तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजान। हंसते हंसते कट जाए रास्ते, जिंदगी यूं काय बँड झाले गाणं, वा. ही रहे। खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, जिंदगी चाहे बदलती रहे। वाह 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 वाह। हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही गुजरती रहे। जैसे कि आज हमने जिंदगी गुजरनी शुरू की है। हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही संवरती रहे। खुशी मिले या नम बदलेंगे ना हम, जिंदगी चाहे बदलती रहे। जीने की चाहत न होती अगर तुम न होते, अगर तुम न होते हमें, और जीने की चाहत न होती अगर तुम न होते, अगर तुम न होते। तुम्हें क्या बताऊं कि तुम मेरी क्या हो, मेरी जिंदगी का तू ही किनारा हो। किनारे से बहती सबाई को मिळाली